माहिती सांगतो ती 10th स्टँडर्डला माझ्या स्वतःकडे शिकले, 12th स्टँडर्डला माझ्या स्वतःकडे शिकलेले. आज जसं 10th स्टँडर्डला तुम्ही खाली बसून दुसऱ्यांचा सत्कार बघताय, काही वर्षापूर्वी ती ऑडियन्स होती, ती अशीच खाली बसत होती, तिच्या समोर सगळे सत्कार होत होते. तिला पोलीस भरतीबद्दल झिरो माहिती होती, झिरो मीन्स झिरो. पोलीस भरतीसाठी काय एफर्ट्स घ्यायचे काय नाही, तिच्या मनात विचार आला. 10वी मध्ये मला विचारत होती, सर पोलीस भरती देऊ काय? पण मी तिला सांगितलं की 12वी मध्ये आपण स्टार्ट करूया पोलीस भरती. 12वी झाल्यानंतर प्रत्येक जण विचारत असते की सर मी करिअर कशात करू. तिला मात्र मी 100% त्याही खात्री दिली होती, आयशा तू 100% पोलीस होते. आणि बऱ्याच जणांना हे सांगतो की याच हाताने मी तुझा एक वेळ सत्कार घेईन. आता मी तुझा याच हाताने सत्कार घेतला. आय फील व्हेरी प्राऊड दिस मोमेंट. आणि या पोलीस भरतीच्या बॅचेस मध्ये मी आणि अमोल सर खांद्याला खांदा लावून आम्ही काय लढत असतो. सरांचा सत्कार याच्यासाठी केलाय की आज जे आयशा पोलीस झाले त्याच्या पाठीमागे फक्त माझ्या एकट्याचा हात नसून आम्ही दोघंही ती बॅच घेत होतो. तिची इतकी तयारी बेस्ट झाली होती, तिला फक्त 2 भरत्या दिले, सेकंड अटेम्प्ट मध्ये ती झाली. 10 युअर एज, आयशा एज किती आहे? 21 एज आहे. 21 एज ला सिंगिंग सक्सेसफुल. आणि आता पोलीस भरतीच्या बऱ्याच मुलांचे ग्राउंड चालू आहे, त्यामुळे बरेच मुलं येऊ शकले नाही. थोडी मुलं देऊन बसले. तुम्हाला आता सांगतो थोड्या दिवसात यांचाही सत्कार मीच करेन. ही मुलं भरपूर पोलीस भरतीच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची बाहेर ज्याला काही माहित नसते चेष्टा होतात. किती वर्ष झाली पोलीस भरती करतोय, झालायस का नाही झालास. मी कधी सुद्धा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची कधी चेष्टा नाही होत. कारण पोलीस भरती होण्यासाठी ते पहाटे उठतात, किती पळतात त्यांच्या जीवाला माहित आहे. इंजुरी आली तरी थांबून चालत नाही, पाऊस आला तरी थांबून चालत नाही, थंडी आली तरी थांबून चालत नाही. ऊन वारा पाऊस न थांबता न थकताही पळत असतात. फ्रस्ट्रेशन पचवत असतात, लोकांचे टोमणे पचवत असतात. हे करत करत ते पोलीस भरती क्रॅक करतात. तेव्हा पोलीस भरती करणारे सगळे स्टुडंट माझ्यासाठी हिरो आहेत, लक्षात ठेवा. ते होऊ देत नाही होते तर आणि ग्रॅज्युएशन मी सांगितलं होतं की ग्रॅज्युएशन आपलं 21व्या वर्षी पूर्ण होत आहे. मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू 12वी नंतर अभ्यास चालू कर. FY, SY, TY 3 वर्षे. बाकीची मुलं नुसती ग्रॅज्युएशन करून सुशिक्षित बेकारून कुठेतरी फिरतील, मात्र तो कॉलेज करत तो वेळ पोलीस भरती लागेल. तिला फुल टाइम एकदम ती पॅशनेट आहे. तिला स्टडी करताना टाइमपास कधी केला नाही. स्टडी मीन स्टडी. आणि तिला त्याचा आदर्श म्हणजे तिचे वडील. एक आदर्श त्यांच्याबद्दल वडिलांबद्दल कौतुक म्हणजे ते आर्मी मधून रिटायर होऊन पुन्हा आता पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्यांच्याबद्दल जोरदार आहे. आर्मी मधून जेवढे लोक असतात ते डिसिप्लिन्ड असतात आणि त्याच डिसिप्लिनचा फायदा तिला इथे झालेला आहे. तर आता तिचं सिलेक्शन कसं झालं याच्याबद्दल माहिती सांगतो. 50 पैकी 45 मार्क तिने मिळवले सांगली जिल्ह्यामध्ये. 50 पैकी 45 सीमा बसले. आणि लेखी जी रिटर्न आहे, रिटर्न मध्ये तिला 100 पैकी 78 पडले. टोटल मैदान 50 मार्काचं. सगळ्यांनी व्यवस्थित माहिती आहे का? तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगायला लागलं. पोलीस भरती विद्यार्थ्यांनी काय सगळं तोंडपाठ आहे, तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज असतं, दॅट्स व्हाय आय एम टेलिंग दिस. 50 मार्काचं ग्राउंड असतं आणि 100 मार्काची लेखी असते. 50 आणि 100 झाले 150 मार्कापैकी मेरिट लागतं. तिला ग्राउंडला आणि लेखीला मिळून 150 पैकी 123 मार्क पडले. 123 मार्क पडले आणि बाळाला मेरिट फक्त 102 मार्काचं लागलं. म्हणजे जवळजवळ 21 मार्क प्लस कॉलम कुठं असेल. 21 मार्क प्लस. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे किती 100त 1 पास होतो त्याला 1% रिझल्ट म्हणतात. 100त 1 पास होतो त्याला 1% म्हणतात. म्हणजे मला सांगा 100 मुलं पोलीस भरतीला उभा राहिली आणि त्यातला एकच मुलगा झाला. कॉम्पिटिशन टफ आहे की नाही? तर बाळाला त्याच्यापेक्षा बी टफ आहे. हे 1% नाही, हे हजारात नाही होत असते पोलीस भरतीसाठी. अर्ज किती आले होते बघा, हिच्यासाठी 1750 अर्ज आले होते. 1750 1750
अर्ज होते, एवढे कॅन्डिडेट होते आणि त्यात फक्त 27 सिलेक्ट होणार होते. इमेजिन करा, 1750 1750 पैकी फक्त 27 मुलं घ्यायची होती. म्हणजे 1750 पैकी 1725 नापास होणार होते. म्हणजे रेशो बघा कसा आहे. आणि त्या रेशोमध्ये ती सिलेक्ट आहे. 27 जी मुलं सिलेक्ट झाली त्यामध्ये 7 मुली सिलेक्ट झाल्या आणि 20 मुलं सिलेक्ट झाली. मुलींमध्ये ती प्रथम आहे. इन गर्ल्स इज आणि मी प्रत्येकाला त्यासाठी सांगत असतो की कुछ किए बिना जे कार नाही होती, कोशिश करने वाले की कधी हार नाही होती. तुम्ही थांबायच नाही, यू टू ट्राय. मी अपॉर्च्युनिटीसाठी प्रत्येकाला एक ते उदाहरण देत असतो. तुम्हाला ते उदाहरण आहे. समुद्र सभी के लिए वही है. समुद्र सगळ्यांसाठी एकच आहे. लेकिन उसी समुद्र के किनारे कुछ लोग पैर भिगा जाते. आपण बीचवर जाऊन खेळून येतो. वही समुद्र आहे. समुद्र सगळ्यांसाठी तोच आहे. समुद्र म्हणजे आपल्याला मिळालेली संधी आहे. सगळ्यांसाठी एकच आहे. पण त्या समुद्राच्या काठावरती बसून कोणतरी पाय भिजून परत येतो, कोण जाऊन त्याच्यामध्ये मासे धरतो. मात्र काही जण बरोबर समुद्राच्या मधोमध जाऊन तिथून मोती काढून घेऊन येतात. म्हणजे आपल्याला ठरवायचं की आपल्याला पाय भिजवायचे, मासे धरायचे तर मोती काढायचे. रात्र आपण रात्र तीच असते. मात्र प्रत्येकाला स्वप्न वेगळं असतं. रात्र नाही, दिवा तोच असतो, दिव्यातली वाट बदलते. दिवा तोच असतो, दिव्यातली वाट बदलते. रात्र तीच असते, त्यातलं स्वप्न बदलतं. म्हणून म्हटलं जातं त्यासाठी दिवा तोच असतो, त्यातली वाट बदलली जाते. रात्र तीच असते, त्यातले स्वप्न बदललं जातं. त्याच प्रकारे बाळांनो जीवन तेच आहे. अचानक त्याच्यामध्ये जे चेंजेस येतात, तुम्हाला चेंजेस दिसतात. तुम्हाला डायरेक्ट दिसते अरे आज तुझं किती कौतुक चालू आहे. पण त्याच्या पाठीमागे 2 ते 3 वर्ष त्यांनी किती त्रास दिलाय, किती हार्ड गेले. आयुष्याच्या 2 ते 3 वर्ष इतकं कष्ट करा की राहिलेली आयुष्याची 40 वर्ष तुम्हाला सुखाने जगता आली पाहिजे. तिथे कष्टाचे दिवस संपले. आता तिथून पुढे बघा, आता वरती असेल, कधीतरी माझी सुद्धा गाडी आडे मारते. आता वरती असेल, रुबाब असेल, सगळेजण तिला मॅडम म्हणतील. हा रुबाब उभं झालेला नाही. त्या पाठीमागे 2 ते 3 वर्ष सातत्याने तिथं कष्ट केलंय. दॅट्स व्हाय इट केम. तुम्ही आता 10th स्टँडर्ड नाही, तुम्हाला पोलीस भरती द्यायची कधी? 10th झाल्यानंतर 12वी नंतर पोलीस भरती देता येते. तर 10वी नंतरच पोलीस भरती अभ्यास चालू करायचा. पोलीस भरती अवघड आहे का? तर अजिबात नाही. फक्त जास्त आहे, सिलेबस जास्त आहे, कंटिन्युटी पाहिजे. आणि 2 ते 3 वर्ष त्रास घ्यायला काय अडचण आहे. 40 वर्ष सुखाने जगायचंय तुम्हाला. आणि तुम्हाला हे मी सांगतो की आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट आहे, ती त्याच्यावर राहत नाही. ती खात्याअंतर्गत पूर्ण PSI सुद्धा परीक्षा पास होते. कारण तिच्यामध्ये जो करंट आहे ती तिथपर्यंत थांबणार नाही 100%. याच्या आधी जी निरुपर नदात नावाची मुलगी जी आपल्या क्लासमधून झाली, तिचे वडील ऍडमिशन घेताना आले सुद्धा नव्हते. विश्रामबागला आपली ब्रँच होती. त्या मुलीला सोडायला तिचे काका येत होते. काय घरातल्यांचा सगळ्यांचा विरोध होता. त्या मुलीने कधी मोबाईल वापरला नाही, काय नाही. फर्स्ट पहिलीच भरती दिली. पहिल्या भरतीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ती 7वीहून पास झाली. 7 नंबरला ठाणे जिल्ह्यामध्ये आली. इट्स नॉट अ जोक. म्हणजे अशी बरीच उदाहरणं आहेत. काल मी सहज घरात एक माझी गेल्या वर्षी पोलीस भरतीची नोटबुक सापडली. ती पोलीस भरतीचीच होती. ऍडमिशन केलेले मुलांचे फोटो, ऍडमिशन वगैरे सगळं. तर ते बघत होतो. तर त्यातले जसे बघत तसे कितीतरी मुलं पोलीस झाले त्यातली. आय फील व्हेरी प्राऊड. आणि हिचं नाव मी सेव्ह करत असताना आयशा शेख, त्यावेळी मी पोलीस म्हणून सेव्ह केलेलं. पोलीस भरती असेल तर मी PB असं सिलेक्ट करतो. म्हणजे मुलांचा कोडवर्ड आहे. मी सिलेक्ट म्हणजे नाव सेव्ह करत असताना. तर हिचं मी आयशा शेख गडबडीत पोलीस टाकलं. आता ती चेंज करायची काही गरज नाही. बिकॉज ऑलरेडी सी बिकेम पोलीस. ऑल ऑफ यू गेटिंग व्हॉट आय एम टेलिंग. ह्याच्यातून फक्त तुम्ही इन्स्पायर व्हायचं आहे. प्रथम आपल्या मनात एक विचार येतो आणि मगच त्याची ऍक्शन होते. हिच्याही मनात काही वर्षापूर्वी एक विचार आला, मी पोलीस भरती देऊ का, मी पोलीस भरती होऊ शकते का. तो विचार आला. विचार आल्यानंतर मग तिने वाटचाल चालू केली. मग आपली अकॅडमी जॉईन केली, ग्राउंड जॉईन केलं, एफर्ट्स घेतले, एनसी बिकेम पोलीस. आज याच्यातून व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम ऑल ऑफ यू, फक्त तुमच्या मनात एक विचार आहे. बस आज तुम्ही एक विचार घेऊन जायलाय, नाही मलाही काहीतरी करायचंय, मलाही सरकारी नोकरी मिळवायचंय, मलाही पोलीस व्हायचंय. हा विचार कसा आहे, तो मनात विचार आला तर थोड्या दिवसांनी ती ऍक्शन होते आणि ऑटोमॅटिक तुम्ही त्या ट्रॅक होते.
जास्त वेळ न वाया घालवता मी आयशाला, ज्याच्यासाठी आपण आणि खास करून मी सुद्धा उत्सुक आहे, तिला मी इन्व्हाइट करेन. तिनं तिचं मनोगत व्यक्त करावं. ती मला आल्यावर विचारते सर मी काय बोलू, कारण ते वक्ते नाही, ते नॅचरल आहे, स्टुडंट आहे. बोलायची संधी आता प्रथम आले. ती मला म्हणते सर काय बोलू. मी तिला एक सांगितलं तुझं नॅचरल अनुभव सगळे शेअर कर. तू पोलीस भरती कशी स्टार्ट केली, कुठं दिली, त्रास कशी काय काय झाले, ग्राउंड कशी केली, ती तिचे नॅचरल अनुभव आपल्याबरोबर शेअर करेल. सो लाऊडली क्लॅप फॉर हर. आय विल लेट यू जास्तच बोलायचं, जास्त माहिती होतं काही जण मला यातले ओळखत असतील, काही जण नाही. फर्स्ट ऑफ ऑल मी पहिल्यांदा सरांना 10वीत भेटलेले. आणि पहिल्यांदा बघून सरांना वाटलं नव्हतं की सर शिकवत पण असतील. पहिल्यांदा जेव्हा वर्गात गेलो तेव्हा सरांना बघितलं आणि मग विचार केला हे तर काय शिकवत नसतील. पण जेव्हा सरांनी शिकवायला चालू केलं तेव्हा मग कळालं की काय लेवलची सर आहे. पहिल्यांदा सरांनी इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन दिलं. मग नंतर सरांनी इंग्लिश चालू केलं. मी पहिल्यांदा सायन्स, मॅथ आणि इंग्लिशला सरांपाशी क्लास लावलेला. सरांनी इंग्लिश जेव्हा चालू केलं तेव्हा असं वाटत होतं की मला पहिल्यांदा कधी इंग्लिश मी ऐकलंच नाही, एवढं भारी होतं सरांचं इंग्लिश. आणि सरांचे वडील पण खूप छान इंग्लिश शिकवत होते. आमचे पप्पा त्यांच्या म्हणजे सरांच्या पप्पांकडे इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावलेला ना, त्यामुळे म्हणून मी सरांकडे 10th मध्ये क्लास लावला. मग नंतर 12th मध्ये इंग्लिशसाठी आणि एकदा क्लास लावला. मला जरा इंग्लिश वीक होतं माझं म्हणून. पण 10वीत मला सरांमुळे चांगले मार्क पडलेले इंग्लिशमध्ये. आणि सरांचं मॅथही खूप स्ट्रॉंग होतं, पण सर मॅथला नव्हते आम्हाला. आणि 12th नंतर सेकंड इयरला काय तर मी सरांकडे पोलीस भरतीचा क्लास लावला. सरांना मी म्हणलेले की मी पोलीस भरती करणार आहे. मग सरांनी मला थोडंफार गायडन्स दिलं आणि सरांनी सांगून ते मग सर कोणाचा सत्कार घेत होते, त्यामुळं इन्स्पिरेशन आलं. आणि मग नंतर क्लास लावल्यावर सरांनी खूप काही शिकवलं. पण सरांची तीर राशी, सरांचं ते ट्रिक वाईज शिकवणं, ते त्यामुळे आम्हाला घरात जाऊन पाठ करायची गरजच पडत नव्हती, एवढे चांगले सर शिकवत होते. मग नंतर अमोल सर आले. अमोल सरांना पहिला तर वाटले की अमोल सर मॅथ त्यांनी शिकवत असतील, पण सरांचं जीके आणि जीएस एवढं स्ट्रॉंग होता. त्यांना तर मी कधी सुद्धा विसरणार नाही. त्यांना खूप मी मानते. एवढंच, जर जास्त काय बोलू शकत नाही. पण बारस्कर सरांनी सांगितलेले की विलिंग्डनच्या कॉलेजवर सुनील सर आहे, त्यांच्याकडे ग्राउंड लावून म्हणून. मग मी त्या सरांकडे 3 वर्ष तिथंच कंटिन्यू ग्राउंड केलं. कधी चुकवलं नाही मी ग्राउंड. माझा ग्राउंडचा स्कोर चांगला आहे. मी जेव्हा मुंबईला भरती दिली तेव्हा माझा स्कोर 41 होता, पण लेखीमुळे मी 3 मार्काने वेटिंगला पडलो. आणि त्यामुळे आता सांगलीला फॉर्म भरल्यावर चांगले मार्क पडून पास झालो. ग्राउंड कंटिन्यू ठेवा, कधी ग्राउंड चुकवू नका. ग्राउंड, अभ्यास कंटिन्यू, म्हणजे एक दिवस पण आपण अभ्यास कधी सोडायचा नाही. कुठं पण गेलं तर सतत पुस्तक पाहिजे हातात. आणि जर पुस्तक नसेल तर मोबाईलमध्ये तर असतेच, मोबाईलमध्येच पाठ करत राहा. आणि एम ठेवा. असं किती दिवस आपण सारखं फिरत राहणार, हे करत राहणार. कधी तर चांगली नोकरी, त्याच्यावर आपल्या जीवावर आपण उभं राहायचं आणि पैसे कमवून आपल्या जीवावरच आपल्या पैशाचा आपण खर्च करायचा. आणि अमोल सर तर पण एवढं सांगतो की सातत्य ठेवा सगळ्या गोष्टीत, कधी चुकवू नका. काय हर वेळेस एक एम ठेवा आणि त्याच्या पाठीमाग लागा, हात धुवून त्याच्या पाठीमाग लागा.
ह्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरं काही नाहीच असं विचार करा. अमोल सरांनी बारस्कर सर एवढे चांगले शिकवतात ना की तुम्ही एकदा आहे ना त्यांच्याकडे क्लास लावा आणि एकदा बघा त्यांच्याकडे काय शिकवतात काय नाही, आणि त्यांचे नोट्स ते सगळे रेफर करा आणि कधी त्यांचं ऐकत जावा. कधी स्वतःची मनमर्जी करू नका, पण त्यांनी मला ना खूप चांगलं टाइम टेबल लिहून दिलं. पूर्ण त्यांच्या दोघांकडेच मी एवढं भारी शिकलोय ना की मला बाहेर कोणाची गरजच पडली नाही. अमोल सर आणि आता ज्युनियर माझा सर आहेत असं मला वाटतं, कारण ते एक सिनियर सर बी आहे. जरी मी सिनियर सरांचा विद्यार्थी आहे, तुम्हाला हे सांगू इच्छितो, थोडं सांगतो पुढं. तरी बाकी शिक्षिका मॅडम वगैरे आणि तुम्ही बालमित्र, आज आपण कशासाठी थांबलोय आणि कशासाठी एकत्र झालो ही तुम्हाला माहितीच आहे. ही मुलगी माझी आयुष्या शेख जवळजवळ 3 वर्ष सराकडं पोलीस भरतीसाठी खास करून शिक्षण घेतो. तिच्या अगोदर मी 10वीला पण तिला इंग्लिशसाठी क्लास लावला होता, चांगली मार्क पडली. मग म्हटली मला 12वीला मी तिथं जायचं, सरापाशी क्लास होता. मी म्हटलं ठीक आहे 12वीला मी तिथे जा, आणि तिथे चांगलं 12वीला मी चांगली कॉमर्स म्हणजे 12वीला कॉमर्स साईडने घेतलं होतं, त्याला चांगली मार्क पडली. आणि 12वी झाल्यानंतर मग विचारायला लागली की आता पप्पा काय करायचं मला. मी म्हणलं दुसऱ्या मुलाने तर सायन्स घेतले, आता ते सायन्स करणार, परत इंजिनियर वगैरे होणार, तुला काही इंजिनियरला जाता येणार नाहीये, आणि आता तू मग पुढचं शिक्षक आहो, बीकॉम कर, त्यानंतर मास्टर डिग्री कर आणि शिक्षक वगैरे अशा पेशामध्ये जा. नाही पप्पा मला तेवढं होणार नाही म्हणाली. मग मी काय करणार तू. मी म्हटली ती पोलीस भरतीसाठी. मी म्हटलं माझा हाल पाहिलीच का, तो रोज बरीच ड्युटी असते, 12-12 तास ड्युटी असते, त्यानंतर बंदोबस्त असतोय, नाईट ड्युटी असते, ही त्रासाची नोकरी आहे. नाही पप्पा काय झालं तर मला ते करायचं आहे, आणि सरापाशी पोलीस म्हणजे क्लास आहे म्हणाले, आणि तिथं सरांनी सांगितले, आणि त्यांनी पहिलंच माहिती काढून घेऊन आली ती. आणि मग माझं विचार, मी म्हणलं ठीक आहे तुझी इच्छा असेल तर जा म्हणलं. मी असं सांगून टाकलं की आता काय क्लास करायचा आहे. म्हणले त्याचे 15,000 रुपये. मी म्हटलं दिन काय फी काय अवघड नाही म्हणलं, तू लाव. मग दुसऱ्या दिवशी चालू झालं. त्यानंतर आपला ज्या बीकॉमचा परत बीकॉमला होती, बीकॉमचा बी अभ्यास आणि प्लस हे बी अभ्यास. मी म्हणलं पहिलं बीकॉमचा अभ्यास जास्त कर, पोलीसचा कमी कर. नाही म्हणली ती होते कर ही बी करायचं. आणि मग त्यानंतर सरांनी सांगितलं झालं की तुम्ही आता का रनिंग साठी लावा लागते ना. पोलीस म्हणजे 2 असतात, एक तर मैदानीचा असेल आणि